नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे महत्त्वाच्या अशा किचन टिप्स। या किचन टिप्सचा वापर करून आपली घरातली कामं जी आहेत ना ती पटकनही होतात आणि सोप्या पद्धतीनेही होतात। तर चला मग वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, आपण बाजारातून कोबी आणतो आणि काही वेळेला असं होतं की आपल्याला कोबी जो असतो ना तो थोड्याच प्रमाणात हवा असतो। तर जर आपण अर्धा कोबी जर कापला ना तर फ्रीजमध्ये तो कोबी काळाही पडतो। अर्धा ठेवलेला कोबी जो असतो तो फ्रीजमधून काळाही पडतो आणि काही दिवसांनी तो खराबही होतो। तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने हे आपले कोबीची पानं जी आहेत ना ती अशी काढून घ्यायची बघा। आणि तुम्हाला जशा पद्धतीचा कोबी हवा असेल ना बारीक पातळ किंवा स्लाइस करून तशा पद्धतीने तुम्ही कापून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे बघा खूप छान असा बारीक कापला जातो आहे बघा। ही पानं आपल्याला कापूनच अशी भाजी तयार करायची आहे बघा। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही बारीकी छान कापला जातो आणि आपला हा कोबी जो आहे ना तो बऱ्याच दिवसही टिकला जातो फ्रीजमध्ये आणि अशाने कोबी आपला हा खराबही होत नाही। तर तुम्ही ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा आणि कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। उरलेला कोबी 15 दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो हे तुम्ही बघू शकता। आता टिप नंबर आपली 2, अशा प्रकारची आपल्याकडे किसणी असते बघा। खोबरं किसायची ही किसणी आहे। तर तुम्ही बघू शकता याची धार गेलेली आहे आणि घरात आपण ना खोबरं किसून याची धार निघून जाते। तर अशा पद्धतीने मी इथे कप घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा। तर अशा पद्धतीचा कप आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या किसणीवरती आपल्याला नुसतं असं घासून घ्यायचं आहे बघा। 2 मिनटं असं हलक्या हाताने असं याला घासायचं आहे। जोर लावायची अजिबात ही गरज लागत नाही तुम्ही बघू शकता हे बघा। आणि तुम्ही 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपली जी धार आहे ना ती परत मिळते आणि खोबरं आपलं किंवा काही जरी आपण किसलं ना तरी ते छान पद्धतीने हे किसलं जाऊ शकतं। 2 मिनटातच ना ह्याची धार ना परत येते बघा तुम्ही बघू शकता हे बघा। ही ट्रिक ना खूपच छान आहे, याचा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा। यावर तुम्ही पाहू शकता हे बघा। आणि अशाच पद्धतीने आपण आपल्या घरातल्या ज्या सुऱ्या असतात ना त्याही धार येऊ शकते बघायला। सुरी पण अशा पद्धतीने आपल्याला घासून घ्यायची आहे। 2 मिनटच हलक्या हाताने याला घासायची आहे आणि काही क्षणातच तुम्ही बघू शकता याची धार जी आहे ना ती परत येते बघा आणि आपल्या छान अशा भाज्या इथे कापल्या जाऊ शकतात। तर ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर बघूया आपण आता टिप नंबर 3। रोज आपण कपड्याचा साबण तर वापरतोच हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा। तर अशा पद्धतीने आपण हा कपड्याचा साबण जो वापरलेल्यावरती आपण ज्या डब्यामध्ये ठेवतो ना हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा। तर तो डब्यामध्ये ना खूप असा लागलाही जातो त्यामुळे वेस्टही आपला जातो आणि तो साबणही ओला राहतो। तर अशा पद्धतीने आपण ना ओला न राहण्यासाठी आणि आपला डब्बाही न खराब होण्यासाठी आपण अशा पद्धतीने हे रबर लावून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता हे बघा दोन्ही साईडून मी इथे असे रबर लावलेले आहेत आणि ज्या वेळेलाही आपण साबणाचं काम झाल्याच्या नंतर आपण साबण सुकवण्यासाठी अशा पद्धतीने असं ठेवायचं आहे बघा। तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने ठेवलात ना की साबण आपला वायाही जात नाही आणि तो पटकनही सुकतो। तुम्हाला कसं वाटले मला कमेंट्स करून सांगा। टिप नंबर 4, आपण अशा पद्धतीने ना ज्या वेळेला तेल घेतो ना त्या तेल आपलं ओट्यावरती सांडलं जातं आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा। आणि ओटा जो आहे ना आपला तो खूप तेलकट होतो आणि अशा वेळेला ना आपण कितीही साफ केलं ना तरी तो ओटा असा पूर्ण क्लीन होत नाही। तर अशा पद्धतीने आपण गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताने असं चोळायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा। पिठाला ना तेल असं पूर्ण असं शोषून घेतं आहे बघा आणि ओटा आपला ना पूर्णपणे असा क्लीन होतो आहे बघा। पीठ हे पूर्ण असं ओलं झालेलं आहे बघा। तेल जे आहे ना पूर्ण ह्याच्यामध्ये शोषून घेतलेलं आहे आणि आपला ओटा जो आहे तो क्लीन झालेला आहे आणि कॉटनच्या कपड्याने आपल्याला ह्याला पुसून घ्यायचं आहे। थोडं पाण्याने ओलं केलं तरी चालेल तुम्ही बघू शकता बघा। थोडंसं पाण्याने ओला करून घ्यायचं आपल्याला कपडा, त्यामुळे नाही बघा तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम क्लीन झालेला आहे आणि ऑइलीपणा एकदम त्याचा पूर्ण असा गायब झालेला आहे बघा। तेल सांडल्यावरती ना ओट्यावरती पूर्ण असं तेलकट होतो आणि काय करावं हे सुचत नाही। तर त्यावेळेला ना तुम्ही ही ट्रिक नक्कीच करून बघा। हे तुम्ही पूर्ण बघू शकता पूर्ण छान असं क्लीन झालेलं आहे। आपण आता बघणार आहोत टिप नंबर 5। एखादी भरणी असेल आपली आणि पूर्णपणे अशी वरपर्यंत भरलेली असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला चमचा ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने हा चमचा जात नाही तुम्ही बघू शकता बघा।
मिठाची भरणी असो किंवा साखर, अशा पद्धतीचा चम्मच असेल ना तो आपल्याला जात नाही आणि चम्मचची आपल्याला गरज असते. तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे, खालची बाजू जी आहे ना ती आपल्याला भरणीमध्ये घालायची. बघा तुम्ही बघू शकताय बघा किती अलगद हा चमचा गेलेला आहे. आणि आपण याच्यामध्ये झाकण ठेवून ही भरणी आपण ठेवू शकतो. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. टिप नंबर 6, ज्या वेळेला आपण मिक्सरमध्ये एखादा मसाला वाटतो, हे तुम्ही बघू शकता बघा, तर मिक्सरचं भांडं आपण छान असं क्लीन करतो, पण जे झाकणावरचा जो रबर असतो ना तो काढला जात नाही. तर तुम्ही बघू शकताय बघा, ह्या रबरला पण ना खूप अशी जम्स लागले असते बघा, खूप घाण झालेला रबर असतो आणि तो पूर्णपणे असा क्लीन करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे झाकण रोजच्या रोज धुवून घ्यायचं आहे. ज्यावेळेला आपण मिक्सरमध्ये मसाला वाटतो ना, मसाला वाटून झाल्यावरती आपण भांड्यात धुतानाच हा रबर रोजच्या रोज काढायचा आहे. तुम्ही बघू शकताय बघा किती छान असा क्लीन झालेला आहे. मी छान धुवून घेतला याला. त्यामुळे जेव्हा पण आता मिक्सरमध्ये आपण मसाला वाटू ना त्यावेळेला त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जाणार नाही. तेव्हा तुम्ही बघू शकताय बघा छान असं क्लीन झालेलं आहे. तर तुम्हाला ही टीप नक्कीच आवडली असेल. ह्या सर्व टिप्स आपल्या रोजच्या उपयोगातल्याच वस्तू आहेत. ते बघा तुम्ही बघू शकताय बघा. तर तुम्हाला ह्या सर्व टिप्स कशा वाटल्या मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.